मागाठाणे मेट्रो स्टेशन आहे. डावीकडे स्वामी समर्थांचा मठ आहे. इथे मठाकडे चाललो आहोत. इथे तुम्हाला इथे मिळेल फुलं वगैरे. तर मठाचं हे प्रवेशद्वार आहे. इथे स्वामी समर्थांचा प्रकट दिनाचा इथे सोहळा चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथे हा प्रसादाचा काउंटर आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन. तर मी आता आलो आहे बोरिवली मागाठाणे एरियामध्ये. तर इथे आता स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊया आणि आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचा सोहळा बघूया. चला तर. मागाठाणे मेट्रो स्टेशनपासून हा स्वामी समर्थांचा मठ 750 मीटरच्या अंतरावर आहे आणि बोरिवली वेस्टर्न रेल्वे स्टेशनपासून हा स्वामी समर्थांचा मठ 1.8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, ही मुंबई मेट्रो लाईन 7 तुम्ही बघू शकता. इथे मागाठाणे मेट्रो स्टेशन आहे. तिथून तुम्ही असं येऊन इथे नंतर मग डावीकडे स्वामी समर्थांचा मठ आहे. तर हा रायगड चौक आहे. इथून आता आपण लेफ्ट टर्न घेऊन इथे मठाकडे चाललो आहोत. तर मित्रांनो, बोरिवली स्टेशनवरून ज्या ऑटो येतात त्याचा हा ऑटो स्टँड आहे. तर मित्रांनो, मठात जाण्यासाठी पूजेचं साहित्य तुम्हाला इथे मिळेल, फुलं वगैरे. तर मठाचं हे प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो, फुलपाखरू उद्यानामध्ये इथे हा स्वामी समर्थांचा मठ आहे. आज इथे स्वामी समर्थांचा प्रकट दिनाचा इथे सोहळा चालू आहे. तर स्वामींचा अभिषेक सकाळी 8 वाजता आणि पारायण संध्याकाळी 4:30 वाजता. इथे हा प्रसादाचा काउंटर आहे. इथे ह्या फुलपाखरू उद्यान स्वामी समर्थांच्या मठातर्फे इकडे एक यात्रा आयोजित केलेली आहे. त्यात नरसोबाची वाडी, कोल्हापूरची महालक्ष्मी असे सगळी ठिकाणं, ज्योतिबा या ठिकाणी देवदर्शनाची यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचं शुल्क फक्त 4,000 रुपये आहे. तर कोणी इच्छुक असेल तर तुम्ही इथे सहभाग करू शकता. इथे खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही या यात्रेत सहभागी होऊ शकता.
तर मित्रांनो, कसा वाटलं तुम्हाला हा स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचा मागाशाळेमधल्या फुलपाखरू उद्यानामधल्या ह्या स्वामी समर्थांचा मठाचा ब्लॉग? हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.